तर एक महत्त्वाची बातमी, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांची नावं दिल्लीत पोहोचल्याची माहिती सूत्रांनी दिली। केंद्रीय नेतृत्वाच्या समितीसाठी म्हणून संभाव्य मंत्र्यांची नावं दिल्लीत पाठवलेली आहेत। 14 डिसेंबर रोजी शपथविधी होण्याची ही शक्यता आहे। तर शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून संभाव्य मंत्र्यांची नावं नेमके काय आहेत त्यावर एक नजर टाकूया। संभाव्य मंत्री आपण बघतोय शिवसेनेचे उदय सामंत, तानाजी सावंत, शंभूराज देसाई, दादा भुसे या 4 विद्यमान मंत्र्यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागू शकते। गुलाबराव पाटील तसंच आशिष जयस्वाल, प्रताप सरनाईक, संजय शिरसाट असे 3 नवीन मंत्री देखील शिवसेनेचे संभाव्य मंत्री असू शकतात। सोबतच भरत गोगावले, हेमंत पाटील आणि राजेश क्षीरसागर यांची देखील मंत्रिपदी वर्णी लागू शकते। राष्ट्रवादीचे संभाव्य मंत्री आपण बघतोय आदिती तटकरे, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, धनंजय मुंडे या 4 मंत्र्यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये काम करता येऊ शकतं। तर अनिल पाटील, नरहरी झिरवाळ, दत्ता भरणे, संग्राम जगताप अशा 3 नव्या चेहऱ्यांना राष्ट्रवादीचे अजित पवार संधी देऊ शकतात।